ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा करुणाकराय दयाळा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो तुमच्या अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो आपण झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तेरा चरणी चरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संताचा राहो निरंतरी संताचा राहो निरंतरी संताचा माझ्या पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संताचा राहो निरंतरी संताचा काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. पूजनीय तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नामाची मीमांसा करतात. विठाल विठाल बोला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई श्री संत दामोदर बाबा की जय प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या नामाची मीमांसा केलेली आहे. मला हा शब्दाचा अर्थ नाही कळाला. आम्हाला सांगणं माझं काम आहे, पण आता ऐकणं तुमचं कितपत काय मग हाही प्रश्न आहे. आता विठाल विठाल विठ्ठल 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 हो तुमच्याकडे असं समजा बैल समोरून आला आणि कोणा समोर छत्री उघडली तर ते बैल असं हे होतं, त्याला काय म्हणते नानकर सर? हा काय म्हणते? फळकाई गया. हा बरं, हे आता जाऊन समजा एखादा बैल सडकीवर जर भडकाई गया, बरोबर जमलं ना? सडकीवर कोणा छत्री उघडली त्याच्या पुढं तो 4 दिवसाचा कत्तल खाण्यातून सुटून येलाय, म्हणजे खाण्यापिण्याचा त्याचा काही संबंधच नाही. त्यांना खाल्लेलंही नाही पिल्लेलंही नाही, आणि त्यो सडकीवर जर काय भडकाई गया आणि त्याला जर चांगल्या तुरीच्या शेतात नेलं, फार पिवळे धम त्याला तुरीला फुलं लागलेली आहेत, आणि असं ते 4-8 दिवसाचं उपाशी आहे. ते उपाशी तर आहेच ते, पण जर असं खायला गेलं नुसतं ते घोडं उडत नाही का? ते घोडं तुमच्याकडे आहेत का? ते घोडे पंखावाले असतात, पण ते पंख काहीच कामाचे नसतात त्याचे, इथून तिथं उडतं बसतं. ते तर तसंही माणूस उडी घेऊ शकतं, पंखाचं काही त्याला
काम नाही. ते उडलं बा फक्त, ते पुन्हा भडकाई गया. कारण ते रोडवर भडकाई गया, चमकलं रोडवर. त्यामुळे ते उपवाशी जरी होतं पण त्याला तुरीतही खाणं सुचत नाही, कारण ते भडकाई गया. तसं आता 4 दिवस तुम्ही भडकाई गया. विठाला विठाला. आणि तुम्ही कत्तल खाण्यातून सुटलेले आहात. यमाच्या तडाख्यातून आपण सुटलेलो, कसं तरी सुटून इथपर्यंत आलेलो आहो. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाले, कुत्र्या मांजऱ्याच्या योन्या आपण भोगल्या. सगळं सगळं आहे. म्हणजे तुमच्या पोटामध्ये सुखाची भूक आहे. आणि आज मी तुम्हाला तुरीच्या शेतात उभं करण्याचा प्रयत्नही करणार आहे. पण मी काय करू, तुम्ही भडकाई गया. विठाला विठाला विठाला. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतो. 4-2 घास तुमच्या पोटी गेले पाहिजे. आता आलेलोच आहे तर काय ना काही देवधर्म सांगावाच लागणार आहे आपल्याला. असं हे काय, याच्यावर आता काही इलाज, हे असंच चालू आहे, असंच स्वरूप आहे परमार्थाचं. त्यातल्या त्यात आपल्याला आपल्या पद्धतीनं निवड आवड करून देवधर्म आपला चालवावा लागतो. असं तर तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, आणि हे काही कोण्या माणसाचं काम नाही मंडळी, हा असा परमार्थ एवढ्या मोठ्या थाटामाटात तुम्ही करून राहिले. पत्रिका जर पाहिली तर हे काही साध्या खर्चाची पत्रिका नाही. एवढं सगळं तुम्ही थोपून राहिले. अर्थातच हे तुमचं काम नाही, एका साधूचं काम आहे. साधवः दिग्दर्शकः. त्या महाभारतामध्ये चर्चा आली. सावित्रीचे पती वारले. सावित्री माता यमाच्या मागं धावायला लागली, माझ्या पतीचे प्राण वापस दे, वापस दे. महाराज, जो शहाणा मनुष्य असतो तो संधी नाही घालवत. सावित्रीसारखी पतिव्रता, महान साध्वी स्त्री, जर तिचा संग होऊन राहिला, यमाला आनंद वाटला, किंवा एवढी महान सती विद्वत स्त्री जर आपल्या संपर्कात आली, तर आपण हिच्याशी काही ना काही शास्त्र चर्चा करायला पाहिजे. शिकायला पाहिजे की त्या माऊलीचा पती मेला, म्हणजे पती मरणं हे काही सामान्य अशा प्रकारचं दुःख पतिव्रतेसाठी नाही. मग काही काही मावल्याला काही त्याचं काही नसते. एका बाईच्या नवऱ्याला पाहायला गेलो आज भाऊ आम्ही. मी म्हणलं, पाय बुवा किती त्रास आहे, कसं चालू आहे. त्याची बायको आली, आम्हाला काय म्हणते विजय महाराज माहिती आहे काय, महाराज याच्यापेक्षा देवानं नेलं तर चालते. म्हणजे म्हटलं त्याला अवघडच काम आहे. तो कसंही असो कुंकवाचा धनी ठेवायला पाहिजे ना. मी हे बनवलेलं नाही सांगत, हा खरोखरच सांगतोय. विठाल जगाची अशी रीतच आहे महाराज. काय कोणी मेल्या जास्त दिवस हे नाही करत. परवाला आम्ही आमच्या आश्रमाच्या पुढे रोडवर उभं, आणि एक पोरगा आला आणि त्याचे वडील वारले होते. मग मी ना म्हटलं असं, हा होता तिथं आहे ना रे. तिनं म्हटलं, बा काय आले, लवकरच गेले बाबा. त्यानं 1 सेकंद नाही लावला. बरं झालं म्हणलं महाराज. बरं म्हटलं, बरं झालं कसं काय. नाही आता वयच झालं होतं. म्हटलं वय 55. विठ्ठल तर संधी सोडू नये. सावित्री मातेचे पती गेलेले आहेत, आणि ज्यानं नेला तोच यम आहे, त्याला माहिती आहे. पण महाराज, साधूला ना या व्यवहारिक संकटाचं काहीच टेन्शन नसते. प्रभू रामचंद्रांची पत्नी विजय नावाच्या मुहूर्तावर रावणानं चोरून नेली होती. रडायचे प्रभू, हा सीते हा सीते. ती ब्रुवन वृक्षम आलिंग समारोदिती. वृक्षांना आलिंगन देऊन हा सीते हा सीते असं म्हणत म्हणत रडत होते. पण एखादा जर साधू दिसला तर कोहम कथविधम जातम. मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठं जायचं आहे,
जगताचं सत्य स्वरूप काय आहे, हा सगळा विचार प्रभू त्यांच्याशी करत असत. म्हणजे परमार्थाची संधी जर आली तर ती दौडू नये. हे तुम्हाला मला सोडा, हे यमालाही माहीत होतं, सावित्री मातेलाही माहीत होतं. यमानं 200 प्रश्न विचारले सावित्री मातेला. त्यातला एक प्रश्न आहे, के ते साधव. हे सावित्री, साधू कशाला म्हणतात? अशा अवस्थेत सावित्री माता उत्तर देतात, दिग्दर्शका साधव, जे समाजाला मार्गदर्शन करतात त्याला साधू म्हणतात. विठ्ठल 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 त्यामुळे साधूचं खरं काम काय असेल तर समाजाला मार्गदर्शन करणं, जाग करणं. विठ्ठल 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 साधूचं खरं काम काय असेल तर समाजाला जागा करणं, हे मुख्य काम आहे बरं साधूचं. साधू जर हे सोडून दुसरं काही करत असेल तर तो साधूचा साईड बिझनेस आहे. दिग्दर्शका हा साधव ऐशे जागवितो जना सरसे मना सहित. काकड्यातलं प्रमाण आहे बा. उठा जागे भारे आता स्मरण करा. पुढे काय ठेवा माता तथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी देवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. उठा जागे भारे आता, शेकुटी करून बसा. काही काही लोक 4 वाजता उठतात आणि शेकुटी करून बसतात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. हो, तर समाजाचं खरं काम, माफ करा, साधूचं खरं काम काय आहे? समाजाला जाग करणं. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही साधू करत असतील तर मग मी तुम्हाला सांगितलं, तो त्यांचा कोणता बिझनेस आहे? साईड बिझनेस करतात. कधी कधी साधू महाराज साईड बिझनेस. ज्ञानोबारांनी भिंत चालवली, साईड बिझनेस. आता हे का मुख्य काम आहे का? साधूचा अवतार का चमत्कार करायसाठी असतो का? ज्ञानोबारांनी भिंत चालवली, साईड बिझनेस. त्या वृंदावनातली तर एक कथा अशी आहे, एक माऊली होती आणि ते नवरा बायको डॉक्टर माणिक बाबा. म्हणजे असं आणि असे उशेक तिशेक डॉक्टर नाही, म्हणजे संडास लागली तर पिवळी गोळी द्या, असं झालं तर लाल, अशावाले नाही. चांगले MD सर्जन. आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि मूलबाळ व्हायच्या आधीच त्या गर्भपिशवीमध्ये त्या माऊलीच्या काहीतरी ग्रंथी वगैरे झाल्या. आणि मित्र डॉक्टर त्याच डॉक्टरचा तिथं त्या माऊलीला नेलं, ऑपरेशन केलं आणि गर्भपिशवी काढून फेकली. दवाखाना घरचाच होता. तिथं बसले 2-4 दिवस आराम केला. आणि येता येता एकदम घरी काय जावं तर एका साधूच्या आश्रमात गेले, दर्शन घेतलं. साधू रागवायला लागले, हट उडा, नालायक कुठले, ना देव ना धर्म ना परमार्थ, नुसता संसारच मिरवायचा कुठं बी. चालेल पोरगा पाहिजे, जा, पुढच्या वर्षीपर्यंत तुला बाळ होऊन जाईल. आता ते काही येडे नव्हते, सर्जन डॉक्टर. गर्भपिशवीच काढून फेकली. पण हे बाबा काय म्हणून राहिले, पुढल्या वर्षीपर्यंत मुलबाळ होईल. खोटं वाटलं. पण दुसरा डॉक्टर त्यांचा जवळचा शिष्य होता, तो म्हणते, हा बा आता बोलूच नका, जे बोलायचं ते पुढल्या वर्षी बोलू. जर बाबा दुसरं काही बोलले तर वाया जाईल. दडदिशी उठले महाराज, निघून गेले. 4-2 महिने झाले. त्या माऊलीला गर्भ राहिला. आता ते डॉक्टरीनं तिचं काही डोकं काम करा ना, ते गर्भपिशवी काढून फेकलेली. आणि महाराज चेकअप चालू आहे.
महिन्याला सगळा औषध उपचार चालू आहे. 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या माऊलीने एका कन्येला जन्म दिला. सत्य घटना आहे, अजून ती मुलगी आहे. मग महाराज त्यांनी सगळं सोडलं. आता असा चमत्कार पाहिल्यावर शहाण्याला काय, शहाणा काय मी रिकामा राहणार आहे. सगळं सोडलं आणि परमार्थ करू लागले. पोरगी मोठी झाली 3-4 वर्षाची. गावात गेल्यावर रक्षाबंधनचा दिवस त्या राख्या दिसल्या. ते पोरगी म्हणते आईला, अगं हे आपण पण घे की ग आई. ते निघा बस, तुला काही भाऊ नाही काही नाही. मग कसं काय घेतं? मग माझा भाऊ कुठं आहे? आम्हाला काय माहित तुझा भाऊ कुठं आहे? देवबाबाला माहित आहे. मग देवबाबा कोण आहे? देवबाबा ते बाबा आहेत, आपण ज्या आश्रमात राहतो ते. मग त्या बाबाला जाऊन विचार की माझा भाऊ कुठं आहे. पोरगी लुटू लुटू गेली, मांडीवर बसली, बाबाच्या दाढीचे केस लुसायला लागली आणि असं वर पाहते, म्हणते बाबा माझा दादा कुठे? बाबांना नाला आहे त्या मायचं कामाची नाही वाट. पुढल्या वर्षी लोक दादा येऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल आला. पुढल्या वर्षी सुद्धा काय आला? दादा आला. गर्भ पिशवीचा पत्ता नाही. मग आता हे जे साधूनं केलं घडलं हे काही मुख्य नाही. हा काय साधूचा साईड बिझनेस. विठ्ठल 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 आणि हा साईड बिझनेस सुद्धा कोणासाठी बी नाही करत बरं. कारण साईड बिझनेस म्हणजे मुख्य धंदा नसते, तो गौण असते. आणि गौण धंदा माणूस उगं चाराने आठवण्यासाठी नाही करत. उगं फक्त दिवसातून 2च घंटे दुकान उघडायचं आणि 2-4 हजार गल्ला होत असेल तरच साईड बिझनेस करायला परवडतो. नाही तर साईड बिझनेसच्या नावाखाली जर 24 तास दुकान उघडं असेल तर तो साईड बिझनेस कोण करणार आहे? तसे साधू संत हा जो साईड बिझनेस करतात ना, हा तुमच्या माझ्यासारख्या कचऱ्यासाठी नाही, मोठ्या माणसाईसाठी करतात. मी तुम्हाला एक दृष्टांत विचारतो, तुम्हाला कळते का? पहा, कोंबडीचे अंडे असतात की नाही राजभाऊ, तर त्यातून पिल्लू तुम्हाला काढता येईल काय? हां, समजा तुम्हाला दिले 4-5 अंडे, सांगितलं की 15-20 दिवसांनी ह्या यातले पिल्लं घेऊन या, जमन का तुम्हाला? जमल का? भीमपाटील जमल का? नाही जमणार. का नाही जमणार? ते कोंबडीलाच जमते. पण खरं सांगू तुम्हाला, मी काढू शकतो त्यातून. तुम्हाला असं कसं काय बरं काढू शकता? कोंबडी त्या अंड्यावर बसवली 21 दिवस, तिनं त्या अंड्यांना ऊब दिली, त्या अंड्यांना सांभाळलं 21 दिवस, आणि नेमके आता अंडे का त्या अंड्यातून पिल्लं काढणार तेवढ्यात मांजरेने तिला झडपलं, ती मेली, कुत्र्यानी खाल्ली. आता त्यात सगळं तयार झालेले आहेत पिल्लं, फक्त धक्का लावला अंड्याला की त्यातून पिल्लं बाहेर पडतात. मग अंड्यातून पिल्लं बाहेर आपल्याला काढता येतात की नाही काढता येत? जे अंडे कोंबडीनं 21 दिवस घोळलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यात जर ती कुत्र्यानं खाल्लेली असेल तर त्या अंड्यातून पिल्लू काढता येते. पण ताजंच अंड कोंबडीनं दिलं आणि कोंबडी कुत्र्यानं खाल्ली, ते काही कामाचं नाही. तिला कुत्र्यानं खाल्लं आणि तुम्ही अंड खा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यातून नाही निघणार पिल्ल. म्हणजे 21 दिवस जे घोळलेलं आहे त्यातून आपण पिल्लू काढू शकतो. तसं जे जीव साधनेनं घोळलेले आहेत, जे जीव साधनेनं घोळलेले तयार केलेले आहेत, तेवढ्यामध्ये यांची साधना रूपी माय मरून जाते आणि मग संत येतात आणि चमत्काराचा धक्का लावतात. मग त्या अंड्यातून पिल्लू बाहेर निघते. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, पण आपल्यासाठी चालवली काय? का चंद्रकांत महाराज आपल्यासाठी चालवली का? चांगदेवांसाठी चालवली का? मग आपण कोण आहे? आपण नुकतंच जन्मलेलं अंड, आणि चामदेव काय? घोळलेलं अंड. विठ्ठल विठ्ठल असो. अशा महात्म्यांसाठी साधना शेवटच्या टप्प्यात गेलेली आहे. अशांसाठी धक्का लावायचा चमत्काराचा, त्यातून महात्मा बनवायचा. याच्यासाठी संत चमत्कार करतात. पण तरीही चमत्कार हा संताचा कोणता बिझनेस आहे? साईड बिझनेस. संताचा मुख्य बिझनेस काय आहे? ऐशे जागवितो जना जगजोगी, जगजोगी जाग
जाग बोलती. जगाला जाग करणं हा संतांचं मुख्य कर्तव्य आहे असं महाभारत म्हणते. दिग्दर्शका हा साधवा. आणि त्यातलेच व त्याच कोटीतील एक महान संत तुमच्या गावामध्ये. तसं तुमचं गाव काही त्यांची कर्मभूमी आहे असं नाही, पुरा भागच कर्मभूमी आहे. आमचं त्या एरंडोलजवळ कीर्तन, एरंडोलजवळ. आणि मंदिरात गेलो आम्ही, काल्याचं कीर्तन होतं. मंदिरात फेटाबिटा बांधायचं त्या मी म्हटलं मला बाथरूमला जायचं आहे. मग बाथरूमला जायचं की त्यांनी मला तिथल्या तिथं मंदिरातल्या मंदिरात बाथरूममध्ये नेलं. म्हटलं का हो हे मंदिर दामोदर बाबांनी बांधलेलं आहे का? मंदिरात एवढी व्यवस्था, कारण पुढचे लोक इतके बदमाश निघणार आहे. साधू असा जळ जाते महाराज लोकायला, असा 2 मिनिटं भेटायले आणि कीर्तनात असं नुसतं पाहायला टुकूमुकू राम राम श्याम श्याम महाराज करायला काही नाही. पण साधू घरी नेऊन 8 दिवस सांभाळायला लोकांना जड जातो. किती मोठा साधू असो 2 मिनिटाच्या पुढे लोकांना चालत नाही. आणि हे आमच्या दामोदर बाबांना माहित होतं मंदिरातल्या मंदिरात व्यवस्था. म्हणजे महाराज तुम्हाला कसं कळालं? म्हणलं ही व्यवस्था आणि एवढी दूरदृष्टी आमचे दामोदर बाबा सोडून कोणाचीच नाही. विठ्ठल ब्रह्मीभूत गुरुवर्य दामोदर बाबा तुमच्या गावाला त्यांचे पाय लागलेत, त्यांची कर्मभूमी अशा प्रकारची आहे. आणि बाबांनी जे पायंडा घालून दिला तसे तर सगळ्या गावांनी बाबांना पाहिलं, त्यांची सेवा केली. आमचे दासभाऊ कधी कधी गोष्टी सांगतात की बाबांचा स्वभाव कसा होता. मिनिटात जे पाहिजे ते पाहिजे, एका सेकंदात काम झालं पाहिजे. तर दासभाऊ सांगतात इतक्या गाळ्या पिदळायचो महाराज आम्ही. बाबांनी सांगले की इकडं पळ तिकडं पड इकडं पळ. तशा साधूच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा सप्ताह आहे. मी भगवंताला प्रार्थना करतो, दामोदर बाबांच्याच चरणी प्रार्थना करतो की बाबा जसा तुम्ही या गावावर आतापर्यंत आशीर्वादाचा हस्त ठेवला असाच पुढे ठेवा आणि या गावाकडून असाच परमार्थ करून घ्या अशी प्रार्थना करू आणि आपल्या अभंगाकडे वळू. विठ्ठल जकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये भगवंताच्या नामाची मीमांसा केली. महाराज हे आम्हाला नाही कळालं मीमांसा सांगायसाठी मी उभा आहे. कळून घेण्याच्या वृत्तीनं फक्त थांबा. म्हणजे तुम्हाला कळून घ्यायचंय बुवा, सोप्यात सोपं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कशाला म्हणतात हो मीमांसा? मीमांसेचे 2 अर्थ होतात. सूक्ष्म विचारणा सा मीमांसा. आणि दुसरं लक्षण काय आहे मीमांसेचं? यत्र शुद्ध विचारत्वम सा मीमांसा. विचार शुद्ध असला की त्याला मीमांसा म्हणतात. विचार सूक्ष्म असला की त्याला मीमांसा म्हणतात. पलीकडून गाडी येऊन राहिली, पंक्चर होण्यासाठी कसे खिडेमध्ये रोवावे हाही विचारच झाला, पण पवित्र नाही. पवित्र विचाराला मीमांसा म्हणतात किंवा सूक्ष्म विचाराला मीमांसा म्हणतात. वरवर ओबड धोबळ विचार करणं याला शास्त्रामध्ये मीमांसा म्हणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि संतांचं काम मीमांसा करणं आहे. नुसता विचार व्यक्त करणं संतांचं काम नाही. का? कारण विचार कोणी व्यक्त करू शकतो. आमच्याकडे एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे की नाही काय माहीत. कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे माहित आहे का तुम्हाला? नाही माहीत. बिस्मिल्ला हे बंगाली विद्येचा क्षेपक आहे मागचं. जसं तुका म्हणे माझे बाप रुक्मादेवरू, ज्ञानदेव म्हणे, निळा म्हणे, मुक्ता म्हणे, तसं बंगाली विद्येचं शेवट कशानं होत असतो सर? बिस्मिल्ला रहमान रहीम छुमंत्री बादशाहपुरी कवाड़ देश बंगाली की विद्यापुरी छू. विठाला विठाला आमच्याकडे एक म्हण आहे, कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे तसं साध्या विचाराला साधू कशाला पाहिजे. मला हा मूळ सिद्धांत सांगायचा. एक शेतकरी गेला, तसं तर कांदा वगैरे खाऊ नये. शास्त्र असं म्हणते, काय रे ते प्रमाण, धिग्देव दत्तम धिग्देव दत्तम अभिषिंचती पलांडुम. म्हणजे कांदा खाणं तर दूर, कांदा पेरलेला आहे एखाद्यानं, पण आपण फक्त त्या शेतात जाऊन त्या कांद्याला पाणी दिलं, पाणी, तरी सुद्धा नरकम अवाप्यते, त्या जीवाला नरकात जावं लागते. मग आता पाणी देणाऱ्याला जर जावं लागते तर खाणाऱ्याचा काय प्रोग्राम होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही कुठेही स्वयंपाक सांगितला
की ते म्हणतात महाराज म्हणजे काय करायचं, काय आवडते तुम्हाला? म्हटलं बा आवड निवड सांगण्यात काही साधूचं काम नाही, माझं तसं काही नाही बी. कारण मी माझ्या टाईम टू टाईम जेवत असल्यामुळे मला अशी भूक लागलेली असते की चव माझ्या आत निर्माण झालेली असते. तुम्ही काही केलं की मला एवढं धकतं, कारण माझे टाईम सोडली की मी जिभेला कशाचा स्पर्शही होऊ देत नाही. त्यामुळे भूक लागलेली असते, म्हणजे आतच चव आहे. काही करावं, फक्त तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकू नका. पण महाराज मग कसं करा? आता काय करावं, इतके कांद्या लसणावर लोक अवलंबून आहेत महाराज. त्या लसणाचं तर असं आहे, कलंजय महाभक्षय अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ तो सोडा, तुम्ही त्याचं नावही नशीन ऐकेल. त्याच्यात उदाहरण म्हणून मधुसूदन सरस्वती, कारण तो ग्रंथ आहे वेदांताच्या सिद्धांताचा. मग त्यात हे कसं काय आलं, तर ते उदाहरण म्हणून त्यांनी दिलं. कलंजय म्हणजे एखादी हरिण आहे, अशी रस्त्यानं चाललेली आहे. हरिण काही अशी चालत नसते, ती उडते. अशी वर उडलेली आहे आणि वरच्या वर तिला विषाचा बाण मारायचा. असं जे मांस विषारी बाणाने युक्त, विषारी मांस, ते मांस त्याला म्हणतात कलंज. आणि ते कलंज आणि लाल लसण एकच आहे. विठ्ठल विठ्ठल विचाराविषयी बोलतो, विस्तार खूप लांबेल आपला. मग एक जण बसला, शेतकरी होता, आणि तो कांदा खाऊ शेतकरी होता. त्यानं कांदा काढला. मग आता शेतकऱ्याचा कांदा फोडलं, त्याच्या संग काय असं प्रवासात जसं आपलं चाकू सुरी काही असतील पाहिजे, त्याचा कांदा फोडलं म्हणजे कांदा ठेवायचा, वरून बुकना घालायचा त्याच्यावर. त्यानं असा कांदा ठेवला आणि असं मारणार. तेवढ्यामध्ये एक जण म्हणते, थांब, मी जरा मंत्रानं कांदा फोडतो. कशानं कांदा फोडतो? मंत्रानं. मग तेव्हा मंत्रानं बोल, त्याला पाहायला तर भेटले का, आजच्या दिवस नाही खाल्ला तर नाही खाल्ला कांदा, पण दिसन तर करी की नाही. त्यानं केलं महाराज, ते असा कांदा ठेवत जाय. छुमंत्री बादशाहपुरी कवाड़ देश बंगाली की विद्यापुरी छू बिस्मिल्लाह रहमान रहीम. छुमंत्री बादशाहपुरी कवाड़ देश बंगाली की विद्यापुरी छू. तो कांदा फुटीनं तो सोडता हालाही ना जागेवर, काहीच होईना त्या कांद्याला. त्यानं पाहिलं, बाबा ते हात बांधलेले आहेत की नाही, ते सोडा. ते मंत्र बांधल्या गेला ना, तो कांदा फुटाना ना त्यानं. त्यानं हात सरके केले असे, ठीक आहे बाबा आता फोड कांदा. मग तो असा बसला. त्यानं पाहिलं बोट बिट काहीच कुठं असं हे केलेलं नाही, आणि केलंच बिस्मिल्लाह रहमान रहीम. छुमंत्री बादशाहपुरी कवाड़ देश बंगाली की विद्यापुरी छू. ते कांदा पुन्हा आला ना, दासभाऊ तो चष्मा घातला आणि तुम्ही म्हणून कांदा फुटा, तो काढून टाका तेवढा. 15 मिनिटं झाले, पाय असा. शेवटी तर म्हणे तुमची चड्डीच लाल आहे, बनेनच पांढरा आहे, टोपीच घालेलं नाही. त्याचं गेलं डोकं फिरून, आणला कांदा मारला बुक्का. याला म्हणतात कांद्याला बिस्मिल्ला कशाला? विठाल कांदा जर बुक्कीनं फुटून राहिला तर त्याला फोडण्यासाठी मंत्र म्हणण्याचं काम नाही. तसं सूक्ष्म विचार हे माणसं करू शकत नाही, ते संतांकडूनच होते. संत सोडून दुसरे सूक्ष्म विचार करू शकत नाही. आणि वर विचार, लोकांचं जीवन चाललं महाराष्ट्रात, कोण गप बसेल असतो? बसले की सुरू, याचं पाखड, त्याचं उकर, त्याचं सुकत घाल, याचं झाकून ठेव, त्याचं उघडं कर. पण इकडे काय काम आहे? वर विचार तो कोणी व्यक्त करत शकते. मी एक उदाहरण देत असतो, त्याच्यासाठी नेहमी लक्ष द्या. आता हे विजय महाराज हे वाजवून राहिले, याला काय म्हणतात बरं? ए दादा तू सांग रे बाळा, याला काय म्हणतात हे वाजवितीत महाराजाला? थापता का महाराज? हा आवाज कशातून निघला सांग? शिवाजी भाऊ काय म्हणतात त्याला? काय म्हणते तो? पखवाज म्हणतात. काय म्हणते त्याला? पखवाज. त्याचं मूळ नाव काय आहे? मृदंग. मृद अंगम यस्य स मृदंग. सृष्टीतला पहिला पखवाज हा मातीपासून बनला होता, म्हणून त्याला मृदंग म्हणतात. आता त्यानं सांगितलं याला काय म्हणतात? मृदंग म्हणतात. मग त्याला जर बारीक विचारलं की ते लाकडाचे ठोकळे काय आहेत, ते धागेदोरे काय आहेत, ते ज्यात गुंतले त्याला गजरा म्हणतात, त्याच्या खाली चाट आहे ना, त्याच्या खाली लव आहे, त्याच्या खाली शाई आहे, एवढं बारीक त्याला जमणार नाही. का नाही जमणार? कारण तो त्या विषयातला तज्ज्ञ नाही. बारीक विचार व्यक्त करायचा असेल तर माणूस तज्ज्ञ पाहिजे. विठाल विठाल बरं, हा पोरगा तरी मंडपातला आहे,
तो मृदंग म्हणते. एखादा मंडपाच्या बाहेर जर मोबाईल चिवळणारा विदाऊट असेल ना, त्याला विचारा तुम्ही याला काय म्हणतात, ते म्हणजे डुम डुम, पण आवाज निघत नाही. लोक कशाला काय म्हणतील काहीच सांगता येत नाही महाराज. त्या जामनेर जवळची गोष्ट म्हणजे तुमच्या खानदेशातलीच समजा, जामनेर जवळची. एका बाबानं पोरायला सांगितलं की तुम्ही एक काय करायचं, तू कीर्तन झालं की टाळगोळा कर, तू विना हे करजो, तू पकवाज नेऊन ठेवजो, तू पकवाजाची शाई काढजो. मग ते काम झालं त्या पोरायला तेवढं करायचं आणि घरी पळायचं. पण तेवढं झाल्याशिवाय जाता येत नाही, कारण उद्या सकाळी हे बाबा आपल्या बाबाला सांगतात, आपले बाबा बोलतात आपल्याला. मग ते पोरं एकदम टाईट. पण योगायोग काय झालं, ते सगळं असं कीर्तन झालं, कोणीतरी बोलणारा होता आणि तो बोलणारा पुरा मोकायाचा काय बोलणारा, त्यानं अर्धा घंटा घेतला कीर्तन झाल्यावर. आणि तो बोलल्यानंतर लोक जागच्या जागी बसले आणि तो विनारा आला तिकडं, हे पोरगं राहिलं इकडं. मग आता काही त्याला कळा ना, तो त्याला खुणवते, ते दे जसं तुझ्या मागचं. त्यानं मागे पाहिलं चहाचा गिलास, मागे पाहिलं स्टीलचा ग्लास दिसे, मागं पाहिलं पकवाजाची घोडी दिसे, काहीच लक्षात येत. नेमकं द्या काय मागं, तर लय आहे ना काहीतरी. हा ते काय पाहिजे तुला, ते तो विना होता माग, ते दे की म्हणे. म्हणे काय, देव टेम्प. विण्याला काय म्हणला तो, बरं चुकलं काय, ते देवाचंच आहे की नाही. म्हशी माग एखादा निघाला आणि काठी नाही म्हणून इना घेऊन निघाला, असं कधी होईल काय. म्हणजे ते टेम्प कशासाठी चालून राहिलं, फक्त देवासाठी. त्यानंही विचार व्यक्त केला, पण वरवर, कारण तो तज्ञ नाही. एखादा याला डुमडुम म्हणल का, कारण तो त्यातला तज्ञ नाही. मीमांसा म्हणजे सूक्ष्म विचार, आणि मीमांसा जो कोणी करत असतो तो त्या विषयातला तज्ञ असतो. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याची PhD झालेली असते. विठाला तुम्ही आज नामाची मीमांसा करणार आहात, हो, मग तुमची PhD झाली काय. तुकोबा म्हणले हो झाली. मग झाली तर कोण्या विद्यालयात झाली, कारण PhD तर काही घरच्या घरी होत नसते. आजोबानं पेपर घेतला ना तू PhD झाला असं होणार आहे का, कोणातरी विद्यालयात जावं लागेल. मग तुकोबा तुम्ही कोण्या विद्यालयात गेले. PhD करत असताना एक मार्गदर्शक मिळतो विद्यालयातर्फे आपल्याला. मग तो मार्गदर्शक तुमचा कोण होता, कोण्या मास्तरच्या हाताखाली PhD केली. तुकोबारांनी आपल्या PhDच्या मास्तरचं नाव सांगलं, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत. तुम्हा आलो रामदूता, 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 तुम्हा आलो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. तुकोबाराय म्हणतात, शरण शरण जी हनुमंता, हनुमंता शरण शरण. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. म्हणजे तुकोबाराय बजरंग बलीचे विद्यार्थी आहेत. मग कोण्या विषयात PhD केली हो तुकोबा तुम्ही बजरंग बली जवळ, कारण विद्यालयामध्ये एकाच विषयात थोडी PhD होत असते, वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात विषय असतात. आणि बजरंग बली महाराज असा कोणताच विषय नाही की बजरंग बली त्यात मागं नव्हते. विठाला विठाला विठ्ठल बजरंग बलीला असं म्हणतात म्हणजे शास्त्र म्हणते, मी नाही म्हणत, 9 व्याकरण येत होते. आणि व्यास किती मोठे आहेत, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यथपत्र नेत्र. आमच्या घरी महाभारताची कथा चालू आहे, तर त्याच्यात कालच गेला हा विषय, व्यासांच्या बुद्धीविषयी सांगतो. तुला घरी कथा चालू आहे म्हणजे महाराज असे लोक बी काय ऐकलं नाही, घरी घरी आश्रमात बी नाही म्हटलं मी ना. पण असं प्रत्येकाला घरी कथा चालू करायला लागतील, तेव्हा हे मुलं सुधरतील. नाही तर झाला कार्यक्रम सगळा भडकेल कार्यक्रम आहे, त्यांना परमार्थाचा मार्ग दिसेल कसा. मंडळी आम्ही कथा सांगत असतो रोज, आणि ऐकायला फक्त आमची लक्ष्मी, आमची मुलं आणि आमची आई
एवढे असतात. आम्ही रोज 50-100 मी श्लोक सांगतो आणि हे लेकरं ऐकतात. मग त्यांना सगळे नावं गावं हे ते. आता निघता निघता आमची मुलगी म्हणे, बाबा भगवंतापासून सूर्य, सूर्याला 2 पोरं, देवभ्राट सुभ्राट. म्हटलं मग देवभ्राटाला 3 पोरं, दशमित्र, शतमित्र, सहस्त्रमित्र. दशमित्राला 10,000 मुलं, शतमित्राला 1,00,000 मुलं आणि शेवटचा सहस्त्रमित्राला 10,00,000 मुलं. आणि त्या 10,00,000 मुलापासून या सृष्टीची उत्पत्ती आहे. संपूर्ण जाती त्याच्यापासून निर्माण झालेल्या आहे. हे महाभारतात आलं 3ऱ्याच पानावर. विठ्ठल विठ्ठल. व्यासाची बुद्धी मला सांगायची आहे. त्यात व्यास म्हणतात 8,800 अष्टसहस्राधिकम अष्टशतम 8,800 असे श्लोक आहेत महाभारतामध्ये की ज्याचा अर्थ फक्त मला आणि शुकाला कळतो. संजयाला कळतो की नाही कळत. संजयो व्यक्तिवानवा. संजयाला कळतो की नाही मला माहित नाही. म्हणजे संजय कोणता तिथला बरं, नानकर संजय नाही. विठ्ठल विठ्ठल. कळतो की नाही कळत, काही कळत नाही. कोणाला कळतो? 8,800 श्लोक फक्त व्यासांना. आणि त्यांचं पोरग कोण? शुकाचार्य. 8,800 श्लोक महाराज कोणालाच कळत नाही या पृथ्वीच्या पाठीवर. अजूनही त्या श्लोकांचे बरोबर अर्थ लागलेले नाहीत. आता तुम्ही महाभारतच वाचत नाही किंवा तिथपर्यंत जातच नाही तर त्यामध्ये काय काठिण्य आहेत हे तुम्हाला कळणार नाही. घरोघरी अशा कथा चालल्या पाहिजे मंडळी. तुमचे मुलं चांगले करण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही. पण घरोघरी पोथ्या चालू ठेवा. कीर्तनावर जमलं असतं पण आता कीर्तन हे मुलांना सुधरवणारे राहिले नाहीत. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाची पत्रिका भरत असताना कोण्या बाबाईचे कीर्तन घ्यावे हा विचार करत असताना सप्ता कसा रंगन शेजारच्या गावापेक्षा आपला हा विचार असते 80%. हा विचार किती टक्के असते? 80%. त्याच्या गावापेक्षा आपला. आणि आपलं गाव का कमी आहे का? आपल्या गावात का बागायतदार कमी आहेत का? आपण गाववर्गणी गोळा करू शकत नाही का? 80% हा भरणा आहे महाराज. आमचे गुरुवर्य राऊत बाबा तर म्हणत असतात, यांना ऐका वाटतात पहा वाटतात तमाशे. आणि गळ्यात माळ, कपाळाला गंध, शेंडी. आणि असा माणूस जर तमाशाच्या फळावर गेला तर लोक हसतील की नाही त्याला. मग याईनं आयडिया केली. कळालं म्हणे बाबा? हे मी नाही म्हणत, गुरुवर्य राऊत बाबा म्हणतात. मग यांनी आयडिया केली आणि कीर्तनातच तमाशा आणला. मस्त देवाच्या नाव देवाच्या उरावर मजा घ्यायची. विठ्ठल विठ्ठल. घरोघरी कथा चालावे असे व्यास की ज्यांनी लिहिलेले श्लोक या पृथ्वीवर फक्त शुकाचार्यांना कळतात. असे व्यास महर्षी. त्यांना 7 व्याकरण येत होते महाराज. किती व्याकरण? 7. आणि आमच्या बजरंगबलीला सोयम नवव्याकरणार्थव्यत्ता. बजरंगबलीला 9 व्याकरण येत होते. काय भयंकर परिस्थिती आहे. आताच्या पोराला तर व्याकरण म्हणलं की आकरण होऊन जाते पोरायचं. काहीच मिळेल नाही. हे दादा तू कितवीला आहे रे? तू कितवीला? 6वीला. तू राजा? 6वीला. तू रे बारकू? तू रे 7वीला आहेस काय? तू रे? तो लपत होता पण पकडला गेला माझ्या. तो झालता असा तयारी करायला सुरुवात पण तो आला माझ्या लक्षात. तू कितीला म्हणला मला? 6वीला. 7वीला कोण आहे? तू एक रे? तू एक का? तुला पार्ट ऑफ स्पीच माहिती आहे का कशाला म्हणतात? मास्तर आईला पता नशी. आमचे पोरं शाळेत गेले, मास्तर शिकवायला लागला फड्यावर. वावेलचं स्पेलिंग सांगितलं. काय रे अक्षय वावेलचं स्पेलिंग? बरोबर आहे का रे? बरोबर काय येत नाही? चुकलं म्हणते तो. अरे सांग बरोबर. डब्ल्यू नाही सुरुवात ही नव्हते. विठाला विठाला. मास्तरनं चुकीचं लिहिलं. एक पोरगा म्हणला गुरुजी चुकलं. आता काय करावं? चुकलं. ते मास्तर भनकला ना. चुकलं म्हणलं आणि ते बसलं खाली. तेवढं त्याला एकदा चुकलं खोडलं त्यानं. पुन्हा लिहिल्यावर दुसरं पोरगा म्हणते गुरुजी हे बी चुकलं. म्हणलं बा शाळेतून काढून देतील ते. म्हणून आम्ही विचार करू राहिलो की आमच्या आश्रमाची शाळा झाली पाहिजे महाराज. आता हे
6व्या 7व्या वर्गातले पोरं यांना विचारायला मी लाजलून तो 7वीतला पकडला मी. हे 7वीतला का पकडला बा, त्यातल्या त्यात मोठा म्हणून. आमच्या आश्रमातल्या 3रीतल्या पोराला हे सगळं येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पार्ट ऑफ स्पीच किती आहेत रे येत सगळे? सांग बरं स्पेलिंग. बरोबर. कंजक्शन. इंजेक्शन म्हणला का रे? इंटरजेक्शन. हा बरोबर, हा इंटरजेक्शन. हा केवल प्रयोगी अव्यय. आता वाज वाटाळे. तुम्हाला काही भाजी गपाल्या हाणल्या की अच्छे 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 काय बापू हो विठ्ठल 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 असे काय करतात, असे काय करतात, 2-4 शब्द लोक असं सगळं येडेचा बाजार होऊन जाईल एक दिवस. महाराज ज्ञानाचा कास सोडून जास्त दिवस तुम्ही जसं लेकरू मायला सोडून कसं राहणार आहे, राहिलं तर ते बिनमायचंच राहते. तसं ज्ञान सोडून समाज हा नुसता म्हणजे काहीतरी गुरढोरं वळल्यावानी अशी परिस्थिती होती. महाराज भयंकर स्थिती आहे ही. आता हे यानं तुम्ही म्हणसाल घेतलं शिन बाबानं पोपटपंची तयार करून नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह व्हर्ब ॲडव्हर्ब प्रेपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन. आमचे पोरं यातले प्रकार उपप्रकार बी सांगतात सगळे. नाऊन मध्ये किती प्रकार आहेत? यज्ञ सांग रे किती आहेत? 7. कोणते कोणते आहेत? स्पेलिंग नको सांगू, नुसते प्रकार सांग. सांग दोऱ्यान, सांग रे अक्षर दोऱ्यान. नाही असू दे असू दे. बरोबर. प्रॉपर नाऊनचं स्पेलिंग सांग. PRO. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. पुढचं नाम कोणतं आहे? कॉमन नाउन. हा गामन नाव. कॉमन. हा कॉमन नाव. मला गामन नाव नाही ऐकू आलं. आमचा एक पोरगा गामन नावनच पाठ केलं तर त्यानं. प्रॉपर नाऊन गामन नाऊन. म्हटलं गामन नाऊन कोणतं आहे बुवा हे? कॉमन नाऊन सांग स्पेलिंग. COMMON. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. त्याच्या पुढचं कलेक्टिव्ह नाउन. सांग. COLLECTIVENOUN. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. त्याच्या पुढचं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ABSTRACT. ॲबस्ट्रॅक्ट NOUN. ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. मटेरियल नाऊन. MATERIAL. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. काउंटेबल. COUNTABLENOUN. काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येणारे नाम. अनकाउंटेबल. UNCOUNTABLENOUN. अनकाउंटेबल नाउन म्हणजे न मोजता येणारे नामे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे एक व्याकरण आहे इंग्रजीतलं. त्याचे हे पार्ट ऑफ स्पीच आहे. हे नाऊन पुन्हा प्रोनाऊन यातले प्रकार उपप्रकार. बरं या पोरांना मारण्या हाणण्याच्या जरा सीमा येतात. आमची पोरगी 2ऱ्याच वर्गात आहे फक्त. 3रीत बी गेलेली नाही, दुसरं पुरं नाही. हे सगळंच्या सगळं ते झपीत सांगते. मोठे मोठे स्पेलिंग जरी विचार तर 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 बंदुकीतून गोळी सोडल्यावानी अशी तयारी. हे एक व्याकरण आहे पण हे काही 9 वगैरे नाही. 7 व्यासांना येत होते. आमच्या बजरंगबलीला 9 येत होते. बजरंगबली सर्व कला संपन्न होते. सर्व प्रकारच्या कला आमच्या बजरंगबलीला येत होत्या. आमचा बापू सांगीन पा कला. सांग रे बापू. गीत वाद्य नृत्य नाट्य आलेख्य विषकचेद्य तंडुल कुसुम बलिकार पुष्पास्तर दशनवसनांगरात मणिभूमिका कर्म शयन रचना उदक वाद्य उदक गात चित्रयोग मालेग्रंथ नविकल्प केशीची करपडी योजना सुगंध युक्ती कर्मपत्रभंग. प्रवीण सांग रे पुढचे. नेपथ्य योग कर्णपत्रभंग सुगंध युक्तिभूषण योजना इंद्रजाल कौचुमार योग हस्तलाघव चित्रशाखा कुबक्षकार पानकरस रागा संयोजन सूची वाय कर्मसूत्र क्रीडा पेहलिका प्रतिमाला दुर्वच योग पुस्तक वाचन नाटक आख्यायिका दर्शन काव्य समस्या पुराण पटिकावित्र बाणविकल्प तर्क कर्म तक्षण वास्तुविद्या रूप्यरत्न परीक्षा धातु आदमनी राग ज्ञान आकार ज्ञान वृक्ष आयुर्वेद योग
मेष कुकुट लावक युद्धविधी शुकसरी कापरलापन उसाधन केश मार्जुन कौशल्य अक्षर मुष्टिका कथन अम्लेच्छित विकल्प देश भाषान्या पुष्प शकटिका निमित्त नाना यंत्र मातृका धारण मातृका सांपट्य मानसिका विक्रिया क्रिया विकल्प क्रिया क्षत्रिय योग विधान कोश वस्त्र गोपन दूत विशेष आकर्षक क्रीडा बाल क्रीडा नको वैनायकी व जे की वैतानिकी. वाजवा आता. ह्या 64 कला आहेत आणि ह्या आमच्या पोरांनी अशा बसून नाही पाठ केलेल्या नानकर सर किंवा हे दिल्या तुला पाठ कर. ह्या फक्त शाळेत जाताना आणि येताना विढल विढल शाळेत जात असताना पाठ करायच्या. काही पोरं गावात शिकतात, एकमेकाचे हात धरून जातात. जात असताना एक जण पुढे म्हणते, बाकी मागे म्हणतात. आणि जे तालुक्याच्या गावाला जातात ते स्कूल बसमध्ये गाडीत जातात. तर मग आमचे लालू महाराज गौरव महाराज पुढे म्हणतात गाडी चालवताना आणि बाकीची पोरं मागे म्हणतात. हे बसून पाठ केलेलं काहीच नाही यातलं, फक्त प्रवासामध्ये. आता इथून गेल्यावर आम्ही 64 सिद्ध सांगणार आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. तर ते पुढच्या वेळेस जेव्हा हे बापू अक्षय तुमच्या गावातले पोरं येतील ना, तर हे 84 सिद्ध सांगतील तुम्हाला कोणते आहेत, नावं द्यायची. विढल विढल तर बजरंग बली कलेचे ज्ञाते, बजरंग बली 9 व्याकरणाचे ज्ञाते. तुकोबा तुम्ही बजरंग बलीच्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला, पण तुम्ही तिथं काय शिकले? काय हे व्याकरण शिकले काय? काय कला शिकले काय शिकले? तुकोबारांनी उत्तर दिलं, काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा सुबटा, मज द्यावा सुबटा, मज द्यावा सुबटा. हो काय भक्तीचा वाटा, मज द्यावा सुबटा, मज द्यावा सुबटा, मज द्यावा सुबटा. काय भक्तीच्या त्या वाटा. मी भक्ती क्षेत्रातच मला माहिती हवी आहे. म्हणजे तुकोबारायांनी भक्तीचं ज्ञान बजरंग बलीकडून घेतलं. अर्थातच बजरंग बली सारखे जर शिक्षक आहे तर चेला काही कच्चा राहणार नाही. तुकोबाराय सुद्धा बजरंग बलीच्या विद्यालयात पक्के झाले आणि अखंड नामस्मरण करू लागले. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिननकडे रातीनकडे, अंगी खेडे दैवत, अखंड परमात्म्याच्या चिंतनात राहत. लोक काही म्हणत नव्हते त्यांना. पण ज्यावेळेस तुकोबारांनी काय केलं, स्वतःचं नामस्मरण केलं, पण कोणी बसायला आलं की त्याला सांगायला सुरू केलं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. लोकांना तुकोबाराय सांगू लागले की भाऊ देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, परमात्म्याचं चिंतन करा. मग लोकांना सांगू लागल्यानंतर मग लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या शेतामध्ये काही आणलं फवारलं, लोकांना काही घेणं देणं नाही. पण जर तुम्ही दुसऱ्याला सांगत असाल की भाऊ हे फवार 30 दिवस मग याच्यावर किटकूल येत नाही, किडा येत नाही, मग लोक विचारणार तुम्हाला प्रश्न. स्वतः तुम्ही काही करा, पण दुसऱ्याला जर सांगाल तर लोक प्रश्न विचारणार. मग लोकांनी तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, पण मग आमचा प्रश्न हा आहे की या भगवंताचं जर चिंतन केलं तर काय मिळतं, काय होतं त्याने, याचं उत्तर अभंगाच्या काय नोहे केले, काय नोहे केले, काय नोहे केले, काय नोहे केले, काय
नोहे केले ओ हा काय नोवे केले काय नोवे केले आ काय नोवे केले काय नोवे केले एका चिंतिता विठ्ठले 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 विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नोवे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले विठ्ठले काय नव्हे केली एका चिंतिता विठ्ठले. लोकांनी तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज नामस्मरण केल्यानं काय होतं? तुकोबारांनी उत्तर दिलं, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. परत कारण तुकोबारांनी नामाचं इतकं सेवन केलं होतं महाराज की बस दुसरं काहीच तुकोबारांना आवडत नव्हतं. कारण देवालाही हेच आवडतं, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन. एक भगवंताचं चिंतन सोडलं की काहीच नाही. काशीचा एक ब्राह्मण होता, मग त्यानं काशीला अनुष्ठान केलं. कशासाठी? साधू दर्शनासाठी. महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेवाला महादेव म्हणतात काय हवंय तुला? म्हणे मला साधू दर्शन. साधू दर्शन कशासाठी? हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे पाय धरले की हरी मिळतो. पण हर आहे मी तुला मिळालो, मग आता तुला कशाला साधू पाहिजे? नाही ते नका सांगू, मला साधूचं दर्शन घ्यायचं आहे, मला साधू भेटवून द्या. मग महादेवाने शिफारस केली की तू आता महाराष्ट्रात जा, देहूत जा, तिथं तुकाराम महाराज नावाची व्यक्ती आहे आणि त्यांना तू भेट. ते महात्मा आहे, भगवत दर्शन झालेलं आहे, काय चर्चा करायची ते कर. आता महादेवाने ज्याची शिफारस केली, मनामध्ये शंका येण्याची काही संशय म्हणजे विशेष नाही राहिला. निघाला महाराज तो ब्राह्मण, काशीवरून निघाला. पूर्वीच्या काळात पैदलचा प्रवास दर कोस दर मुक्काम करीत तो देहूमध्ये आला. पण आला तर एक सकाळी आला, मोठ्या सकाळी. पण अजूनही आपल्या महाराष्ट्रात तरी या खेड्यापाड्यात पद्धती आहे, खेड्यामध्ये शहरात नाही राहिल्या. सकाळी उठली की लोक डबे घेऊन निघत येतं. मग मिसरी हातात, चड्डीच नेसेल नुसती, पुरे कपडे घातलेले नाही, उघडा बम तसा हातामध्ये मिसरी बी. काही इथं डबा लटकीत येत. आता तुमच्या गावात एवढ्या परीक्षा पास होईल नसतील लोक, पण आमच्याकडे आहेत झालेले. तर इथं डबा लटकून असे 100 बँडवर आणि मग लगे गप्पा वार्तालाप चालतो त्याचा. सकाळचा टाईम. तो ब्राह्मण काशीहून आला, गावात घुसला की चड्डीवर लोक त्याला म्हणतात राम 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 राम. बरं तेच त्याला कसं तरी वाटे. हातात डब्बा आहे म्हणजे अर्थातच हे काही कुठं देवाला चढवायला पाठी चालवलं नाही आहे, त्याला माहीत होतं, कारण डब्बा त्या क्वालिटीचा होता. त्याला तिथंच तर त्याचं मन जरासं नाराज झालं.
पण पुढे गेल्यावर बघतोय तर एक माणूस झुडपात बसेल आणि तिथं बसल्या बसल्या वर्क इन प्रोग्रेस, आणि पुन्हा तिथल्या तिथं विठ्ठल 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 किंवा राम 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 जप सुरू आहे. मग त्याचा मूड हाफ झाला. बसलेला, बरं हे तरी डबे घेऊन म्हणून राहिले, हा गडी तर बसलेला, बसल्या बसल्या राम राम म्हणतोय. या गावात जर तुकाराम महाराज सारखा महात्मा आहे म्हणतात, तर त्या महात्म्यानं या लोकांना एवढं शिकवू नये का की कधी देवाचं नाव घ्या आणि कधी नाही घ्या म्हणून. त्याचं ते म्हणजे त्याचा मूडच राहिला नाही. पण मग आता महादेवाने शिफारस करेल माणसाला तर भेटू, हे बाकीचे जाऊ द्या. आला तो विचारत विचारत तुकोबारांच्या घरी, आणि बाहेर उभा राहिला. तुकाराम महाराज आहेत का घरी? तुकाराम महाराजची पोरगी भागीरथा तुरु 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 धावत आली, बामनबाचा हात धरला आणि आवाज देते, आई आपल्या घरी पाहुणे आले, पाहुणे आले. लेकरायला पाहुणे झालंय हरी. आणि महाराज तिनं आत नेलं, आणि मग तो विचारतो, बाबा कुठे आहेत बाई तुझे? तुकाराम महाराज कुठे आहेत? ते म्हणते येतील म्हणे बाबा थोड्या वेळात. आणि 5 मिनिटं झाले तेवढ्यात तुकोबाराय आले. पोरगी पुन्हा पळत सांगायला गेली बापाला की आपल्या घरी पाहुणे आले, बाबा आपल्या घरी पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले. मग याला कळालं तुकाराम महाराज आले. मग हे उठलं ना जागेहून. चहा तर काही नव्हता त्या काळात, गुळाचा खडा दिला होता हातामध्ये. आणि असं उठलं, पण असं पाहते महाराज चौकावर हातपाय धुवून राहिले. तोच माणूस झुडपात बसेल. राम 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 राम. आता त्याचा मूड तर हात तिथंच व्हायला होता, आता फुल मूड चालला गेला. की ज्या महादेवाने ज्यांची शिफारस केली ते जर असे आहेत की शिसू करत असताना भगवंताचं चिंतन करतात. त्याला ते काय प्रश्न विचारायचे होते ते सगळे आतल्या आतच मावळले त्याचे. तुकोबाराय म्हणतात, देवा जेवण खावण करा, बघू आपण दुपारी काय चर्चा करायची आहे ते. पण महाराज जेवण खाऊन झालं आणि एका खोलीत तुकोबाराय झोपले. आता तुकोबाराय काही दुपारी झोपणाऱ्यांमधले नव्हते, पण एक लीला करायची होती. तुकोबाराय झोपले. या बामणाची झोप तर उडूनच गेली. तर 2 महिन्यापासून पैदल चालत आला. एक म्हण आहे पा, तुमच्याकडे आहे की नाही काय माहित, खोदा पहाड काशीपासून आला आणि हे बाबा संडासला बसल्या बसल्या राम राम. त्याचं तर काही ठिकाणावरच राहिलं नाही. काय करावं, त्याची झपच गेली. ते बसलं निवांत. आणि तेवढ्यात त्याला आवाज आला की एका ठिकाणी हजारो करोडो लोक एकत्र बसलेले आहेत आणि गोंगाट करत आहेत. राम 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 हजारो करोडो लोक राम 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 या मंत्राचा जप करत आहेत. ती इकडं तिकडं बाव सोडल्या आणि फिरतं पाहतं. मग हळूहळू त्या खोलीकडे गेलं. त्याला त्यातून आवाज आल्यासारखं वाटलं. ते आत गेलं. पण तुकोबाराय झोपलेले आहेत. जप कोण करतंय? त्याला संशय आला की इथूनच आवाज येतोय. ते गुडघ्यावर बसलं आणि तुकोबारांच्या अंगाला कान लावला. महाराज रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर पडत आहे. महाराज याला म्हणतात, माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर. या नामाचा घेतला से, या नावाचा घेतला, छंद या नामाचा घेतला ते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. अखंड चिंतन करणारे तुकोबाराय महाराज. मग ते लोकांना काय सांगणार आहेत? घ्या देवाचं नाव. लोकांनी प्रश्न विचारला मग की देवाचं नाव का घ्या? कारण प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, उत्तर जर स्पष्ट असेल तर कोणी प्रश्नच विचारणार नाही. पण तुकोबारांकडे पाहिलं की उत्तर स्पष्ट होत नव्हतं. कारण तुकोबारा काय सांगतात लोकांना, राम राम म्हणा. काय होतं काय काय नव्हे केले, काहीही होतं. जे पाहिजे ते तुम्हाला मिळतं नामस्मरण केल्यानं. पण तुकाराम महाराजांकडे 600 एकर जमीन होती, तासं नाही राहिलं. एक घर होतं तुकाराम महाराजांकडे. ते घर सुद्धा एका शेतकऱ्याला लिहून दिलं होतं. कारण तो वर्षाला 2 खंड्या धान्य होते म्हणे. तुकोबारांना राखायला नेलं. तुकोबारांनी पाखरांना खाऊ घातलं. तो वारकरी आला, ज्ञानदेव त्याचं नाव होतं, तो वापस आला. त्यानं धिंगाणा केला, गावामध्ये मिटिंग भरवली आणि सांगायला लागला की वर्षाचं माझं पीक याच्यावर माझं पोट आहे आणि या तुकारामानं हे पाखराईला खाऊ घातलं. मग ते लोक म्हणे, तुकोबा मान्य आहे काय? मान्य आहे. मग याचा भरपाई तू देशील का? हो देतो. मग काय आहे तुझ्याकडे? काहीच नाही. कुत्री घर राखिती आम्ही सदैव सुडके. कुत्री घर राखिती. कुत्री पुढे काय म्हणजे घर आहे.
राखतात म्हणजे घर आहे ना, म्हणजे तुकोबा तुमच्याकडे घर आहे, तुकोबा म्हणले हो घर आहे, मग काय करा, घर लिहून द्या, धान्य मोजायचं, 2 खंडेला जेवढं कमी पडन हे घर लिलाव करायचं, तेवढे पैसे त्या शेतकऱ्याला द्यायचे आणि उरलेले पैसे तुकोबारांना द्यायचे आणि तुकोबारांनी निभाखाली आपला संसार थाटायचा. असं लिखापडी झाली, सगळी चोपडी तयार झाली. आणि महाराज ज्या तुकोबारांकडे शेती होती ते गेली, आधी नव्हती गेली, आधी तर तुकाराम शेठ, तुकाराम बुवा, तुकाराम भाऊ असे लोक म्हणत. आणि परमार्थाला लागले तुकोबाराय की महाराज पोर दारातून तुक्या म्हणून पडत, विठाल 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 तुकोबारांना बोलणारे पावलो पावली अशा प्रकारचे सापडायचे. आणि ते तुकोबाराय आपल्याला सांगतात देवाचं नाव घ्या. पण महाराज तुमच्या जवळ जर काहीच दिसत नसेल तर आम्ही देवाचं नाव कसं घेऊ बरं? कारण लोकांची दृष्टी काय आहे, नामस्मरण करायला लागलो ना इरील पाणी लागायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? नामस्मरण करून राहिलो आपण ना तर पूर्वी असं म्हणायचे लोक पुरीचं लग्न झालं पाहिजे, आता पुरीचं म्हणत नसतात, आता काय म्हणायचं पोराचं लग्न झालं पाहिजे. तर परमार्थ करून काहीतरी फायदा आहे, हे लोकांच्या नजरी आहेत, लोकांच्या दृष्टीने त्याला कोण काय करत. ज्यामे जितनी उपज हो वो उतनाही उपजावे और कहा से लावे. ज्याची जेवढी पावर आहे, ज्याची जशी ज्याचा जसा चष्मा आहे त्याच्या पलीकडे त्याला काय दिसणार आहे. त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये पोरगी पाहायला जातात ना, तर त्या जसं आपल्याकडे एक म्हण आहे, आमचे गुरुवारी वक्ते आबा म्हणायचे नेहमी बाई पा ओठात आणि पोई पा काठात. म्हणजे चपाती कशात पाहायची, काठात. मध्ये काय घेतलं लाटणं वर लावलं नुसतं दाबणं, मध्ये एवढी पातळ होते की पोफऱ्यातून अशी केली तर धुळ्यातलं दिसते एवढी. आणि कडेनं एवढी कडक की आराम मशीनवर न्यायचं काम पडलं तरी अशी इतकी कडक. म्हणून पोई पा काठात आणि बाई पा ओठ तिचा व्यवस्थित पाहिजे, बारीक पाहिजे, असं आपल्याकडलं आहे. पण ते दक्षिण आफ्रिकेत तसं नाही. ज्या बाईचा जेवढा, ज्या मुलीचा जेवढा ओठ मोठा तेवढी तिला सुंदर मानलं जाते. पण एखादी जर बारीक ओठाची मुलगी जन्माला आली तर सर्जरी करून ओठ मोठा करते, त्याच्यात अशा बांगड्या लटकवते. अशा तुम्ही त्या याच्यावर सर्च करा मोबाईलवर, आणि अशा बांगड्या का ती अशी तिचं होडं झाला पाहिजे. आणि अशी पोरगी पाहायला जर आपल्याकडला 40 वर्षाचा पोरगा जरी नेला अशी पोरगी पाहायला, तो म्हणले का 40 तर गेलेच गेले, उरले ते हरी तुम्हा समर्पण. पण हे असं भूत काही घरात घालून घ्यायला परवडत नाही करणार तो. मग आपल्याकडे असं कोणीतरी मुलगा अशा मुलीला पसंत करत का की जिच्या ओठाला बांगड्या लटकवलेल्या आहेत? नाही. पण आफ्रिकेमध्ये मात्र करतात. असं का? त्या आफ्रिकेवाल्याची तशी काय आहे ती नजर, दृष्टी. त्याला कोण काय करणार आहे, जशी नजर आहे तसं होणार आहे. त्या रामायणातला एक दृष्टांत सांगतात, तुम्ही काही वाचला नाही कुठं, पण असा मोठमोठ्यांच्या मुखातून ऐकला. राम रावणाचं युद्ध झालं, मग सीताई साहेबाला पालखीत मेन्यात बसून घेऊन यायला लागले. म्हणजे माकडं अशी उड्या मारून पाहत, ते पालखीत असल्यामुळे दिशे नाही. प्रभूच्या लक्षात आलं की यांना सीतेचं दर्शन घ्यायचं आहे. प्रभूने आज्ञा दिली, तिला म्हणा पैदल चाल. मग आईसाहेब उतरल्या आणि पैदल चालायला लागल्या, आणि माकडं अशी उडी मारत सीतेला पाहिलं की जमाल गोटा खाल्ल्याने तोंड करत, कोणी असं कशी अशी झटक झुटक करून. मग म्हातारे माकडं म्हणत, का रे पोरं तुम्ही उड्या मारता, तोंड कसं नुसं करता आणि पुन्हा इकडं पाहता, काय असं? अरे कुठं ते सीता म्हणे बा लोक सुंदर आहे सुंदर आहे. पण रामाला बी अक्कल नाही, अशा बदसुरत सीतेसाठी एवढं मोठं युद्ध केलं. ते माकडं म्हणा बदसुरत लगे कुर्रू दिसायला, का बरं रे, का बरं ती सुंदर नाही? अरे एवढी मोठी राजाची बायको आहे म्हणतात, आणि त्या सीतेला हितभर तर शेपूट नाही. सीतेला काय नाही, शेपूट नाही. मग आता का शेपूट असेल तर सुंदर, हे कोणाची नजर? माकडाची नजर आहे. शेपूट असेल तर सुंदर. आफ्रिकेतली नजर आहे, पुरीचा ओठ मोठा असेल तर सुंदर, त्याला कोण काय करणार आहे? तशी आपली पानसटाईची नजर आहे. इरीला पाणी लागलं तर परमार्थ बरोबर, पोराचं लग्न झालं तर परमार्थ बरोबर, पुरीला पोरगा झाला तर परमार्थ बरोबर. असं कुठे असते काय? असं कुठंच नसते. पण अशी आमची नजर. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल बोला कवरला
असल्यामुळे काही इलाज नाही महाराज, हे लोक त्या दृष्टीनं पाहणार. आणि खरं सांगू मंडळी तुम्हाला, तुकोबारायांच्या जीवनचरित्राकडे पहा. तुकोबारायांकडे हे नव्हतं असं नाही, पण तुकोबारायांनी हे वर नाही येऊ दिलं. मोठे माणसं सकाम व निषिद्ध गोष्टीला प्रसंगानं स्वीकारलं म्हणून जर त्या गोष्टीला मिरवतील तर समाज वाया जाईल. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. प्रदीपजी मिश्रा एक प्रसिद्ध, म्हणजे नुसते महाराष्ट्र प्रसिद्ध, भारत प्रसिद्ध नाही, विश्वप्रसिद्ध कथाकार आहे. आणि ते काही सकाम गोष्टींचा उपदेश करतात. पंढरपूरपेक्षा त्यांच्या गावाला गर्दा झालता की नाही, लोक मेली की नाही त्यामध्ये. मग एक सामान्य तुमच्या माझ्यातला माणूस सकामतेचा प्रचार करते तर पंढरपूरसारखा गर्दा बनवते. मग जगद्गुरु तुकोबारायांसारख्या अवतारी महापुरुषाने जर सकामतेचा प्रचार आपल्या गाथ्यातून केला असता तो महाराज काय झालं असतं, मोक्षमुक्ती इकडे कोण ढुंकूनही पाहिलं नसतं. म्हणून हे लोक सकामतेला वर नाही येऊ देत, पण गुप्त रूपानं साध्या भोळ्या भक्तांसाठी सकामतेचा उपदेश करतात. तू संत असेत महाराज, निष्कामालाही उपदेश करतात त्याच शब्दातून आणि सकामालाही उपदेश करतात त्याच शब्दातून. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला जावा जावा करतात का? जावा जावा करतात. कशाला म्हणतात सांगा बरं मग सर? जावा जावा माहीत नाही. ज्या कधीच एकीमेकीले यावा यावा म्हणत नाहीत त्याला जावा जावा म्हणतात. विढाल 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 हा दृष्टांत शिका, ऐका, अभ्यासा आणि यातून मग मी तुम्हाला सिद्धांत सांगणार आहे. 1 मिनिटात कळेल तुम्हाला. 2 जावा जावा होत्या, एकमेकाला कधी यावा यावा म्हणत नव्हत्या. शेतात गेल्या,
सांभाळले तसे आमच्या तुकोबारायांनी काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले असं म्हणून प्रापंचिकही सांभाळले आणि पारमार्थिकही सांभाळले. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज असं का हो, पण एवढी मोठी शक्ती कशी काय याच्यामध्ये, एवढं कसं काय सामर्थ्य आहे? एवढं सामर्थ्य असण्याचं कारण हे सगळ्या साधनेचं सार आहे. साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार भवसिंधू उतरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार भवसिंधू उतरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे विठोबा रघुमाई 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 वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत सखाराम महाराज सद्गुरु जोग महाराज ब्रह्मलील दामोदर महाराज श्री संत गजानन